हेल्थ कॉन्शियस आहात? डाएट चालू आहे? मग ही कोबीची वडी तुम्ही नक्की करून बघितली पाहिजे. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये क्राफ्ट अँड कुक विथ प्राजक्ता. तर आज आपण बघणार आहोत कोबीची वडी. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कोबी, 10-12 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1-1.5 चमचा आपल्याला जिरे लागणार आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं तेल, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजवत ठेवली होती. आता ते पाणी नितळवायला ठेवलंय आपण आणि ज्वारीचं पीठ. तर आता आपण सुरुवातीला काय करूया, लसूण आणि हिरवी मिरची, जिरे ह्याचं एकत्र मिक्सरमध्ये वाटण करून घेऊयात. आपण डाळ भिजवली, ह्याचे खूप फायदे आहेत. पहिला फायदा असा की त्याच्यामुळे स्प्राउटिंग किंवा जर्मिनेशनची प्रक्रिया चालू होते. त्यामुळे त्यातले अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन बी सारखे घटक वाढीला लागतात. प्लस ती पचनासाठी हलकी होते कारण त्यातले फायटिक ॲसिड असतं ते सुद्धा कमी होतं. आणि डायबेटिक लोकांसाठी डाळ भिजवून वापरणं जास्त बेस्ट राहतं कारण की ग्लायकेमिक इंडेक्स असतो तो सुद्धा कमी होतो त्यातला. ज्यावेळेस ती पचनाला हलकी होते त्यामुळे जो डाळी खाल्ल्यानंतर होणारा त्रास असतो गॅस किंवा ॲसिडिटी हे त्रास पण कमी होतात. चला तर मग आता आपण इथे भिजवलेले डाळीचं वाटण करून घेऊया. तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी कोबीच्या वडीमध्ये डायरेक्टली बेसन पीठ वापरलं जातं. तर आपण तसं काही केलेलं नाहीये कारण की त्याचे मी फायदे तुम्हाला आधी सांगितलेलेच आहेत. प्लस आपण इथे ज्वारीचं पीठ पण जास्त प्रमाणात वापरतोय कारण की ते फायबर रिच आहे, ग्लुटेन फ्री आहे आणि त्याचा ग्लायकेमिक इंडेक्स सुद्धा कमी आहे. चला तर मग पुढची तयारी करूया. तर आपण इथे एका मोठ्या भांड्यामध्ये जो बारीक चिरलेला कोबी आहे तो काढून घेतोय. कोबीला स्वतःचं अंगचं खूप पाणी सुटतं. त्यामुळे तो खूप जास्त आधी चिरून नाही ठेवायचा. ज्यावेळेस आपण कोबीच्या वड्या बनवणार आहोत, त्याच्या आधी थोडा वेळ चिरून ठेवलं तर ठीक आहे. इथे आपण जी डाळ पण रात्रभर भिजवली होती, त्याच्यामध्ये पण भरपूर पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथे एक्स्टर्नल वॉटरची अजिबात गरज नाही लागणार आहे. आता आपण कोबीमध्ये भिजवलेल्या डाळीचं वाटण काढून घेतोय. तर मला ना इथे एक कोबीवरून गोष्ट आठवली आहे. जे की डॉन्की कॅबेज म्हणून आहे, जर्मनीमधले फेमस दंतकथा आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं, एक शिकारी असतो, गरीब असतो तो आणि जंगलामध्ये शिकारीला चाललेला असतो. थांबा. इथे आपल्याला हिरवी मिरची, जिरं आणि लसणाचं वाटण टाकायचंय. हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट हवंय त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. प्लस चवीनुसार मीठ टाका, हळद टाका आणि चिरलेली कोथिंबीर इथं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर मी काय सांगत होते, तर तो शिकारी एका दृष्ट जादूगारणीच्या तडाख्यात सापडतो. आता ती रागवलेली जादूगारणी त्याला धमकी देते, की "मी तुला आता दगड बनवणार." पण शिकारी खूप हुशार असतो. तो एक युक्ती लावतो आणि जादूगारणीला पकडून ठेवतो, बांधून ठेवतो. आता जादूगारणीला सुटायचं असतं, तर ती त्याला म्हणते, "तू मला सोड, मी तुला 2 वस्तू देते." त्याच्यामध्ये पहिली असती वस्तू कोबी, हिरवा कोबी आणि दुसरी वस्तू असते उडणारी चादर. तर तो तिला सोडतो आणि त्याला त्या 2 वस्तू मिळतात. कोबीची खासियत अशी असते, की तो कोबी जो खाईल, तो वाढ होणार आणि चादर त्याला कुठेही घेऊन जाऊ शकत असते. एका राजकुमारीला ह्याच्याबद्दल ही सगळी माहिती कळते. आता तिला ती चादर हवी असते. म्हणून ती शिकाऱ्याकडे येते, त्याच्याशी गोड बोलू लागते आणि काहीतरी असं प्लॅन करत आहे. तर शिकाऱ्याला ते कळतं, की हे राजकुमारींचा काहीतरी प्लॅन आहे. बाय द वे आपण इथे ना ज्वारीचं पीठ ॲड करतोय. जसं आपल्याला लागेल तसं आपण इथं पीठ ॲड करत राहायचंय. जोपर्यंत आपला गोळा व्यवस्थित होत नाही, घट्ट होत नाहीये तोपर्यंत. आता शिकारी हुशार असतो त्याला ती गोष्ट कळते, की ही राजकुमारी आपल्याबद्दल काहीतरी कटकारस्थान करते. तर तो तिला तो कोबी खायला देतो. ऑब्व्हियसली काय होणार आहे? ती गाढवामध्ये कन्व्हर्ट होते. तिचं एक मोठं गाढव होतं आणि तो तिला जाताना म्हणतो, "जास्त लोभ आणि स्वार्थ हा माणसाचा नेहमी शेवटच करते." वाह! वाह! छान होती ना? हा गोळा पण खूप छान झाला. आता आपण ह्याचे गोळे करून घेऊयात. हे गोळे चाळणीमध्ये तेल लावून गरम पाण्यावरती
उकडवायला ठेवायचे. जवळ-जवळ ह्याला 10 ते 15 मिनिटं लागतात व्यवस्थित शिजायला. ज्यावेळेस हे गोळे शिजतात चांगले, त्यावेळेस ते चांगले फुगतात. आता तुम्हाला फरक पण दिसेल, की आपल्याला आधीचे गोळे आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे. खूप फुगलेले आहेत हे. आता हे आपले शिजलेत की नाही सुरीनं किंवा एखाद्या टूथपिननं चेक करून बघायचं. थंड झाल्यावरती कट करायचं आणि वड्या तुम्हाला शॅलो फ्राय पाहिजे असतील, डीप फ्राय पाहिजे असतील तशा घ्या. नाहीतर तुम्ही नुसत्या शिजलेल्या वड्या पुदिनाच्या चटणीसोबत खाल्लात तरी खूप सुंदर लागतात. इथे मी सगळ्या वड्या तळलेल्या नाहीयेत. मी ह्यातल्या ज्या शिजवलेल्या वड्या होत्या त्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. जवळ-जवळ हे 7 ते 8 दिवस खूप छान राहतात. तुम्ही पाहिजे त्यावेळेस त्याला गरम करून खाऊ शकता. ह्या आता खरपूस रंगावरती आपण तळून घेऊयात. डाएटचा स्ट्रेस घेण्यापेक्षा अशा हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजमुळे सगळं सोपं होऊन जातं. तर अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह अँड टेस्टी रेसिपीजसाठी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि गोष्ट कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माहीतच आहे आपण दर रविवारी रेसिपीज सोबत आणि दर गुरुवारी DIY सोबत भेटणारच आहोत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायनारा, सी यू अगेन.